कुंभारी येथे सोलापूर शहरातील 30,000 असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्त्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित 12 जानेवारी 2024 रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्थ पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे। याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे। या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज 24 MLD पाणी NTPC कडून मिळणार आहे। या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून 16 MLD पाणी NTPCला परत पुरवठा करायचे आहे। हा करार अभूतपूर्व व ऐतिहासिक करार असून या करारान्वये लाभार्थ्यांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे। याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनानेही याची दखल घेऊन लाभार्थ्यांकरिता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे। केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार। लाभार्थ्यांच्या वतीने रेनगर फेडरेशनच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी सिंचन भवन सोलापूर येथे व्यक्त केले। मंगळवारी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता माननीय धीरज साळे व रेनगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला। आम्हाला मोफत देण्याचा करार आता झालेला आहे। हा ऐतिहासिक करार आहे। या करारामुळं इथल्या श्रमिकांना प्रत्येक महिन्याला 200 ते 210 रुपयामध्ये त्यांना 24 तास पाणी मिळेल आणि भविष्य काळात सोलार यशस्वी झालं तर 100 रुपयाच्या आत त्यांना पाणी मिळवून देण्याची प्रतिज्ञा सीटू म्हणून आम्ही करत आहे। यात आम्हाला यश मिळेल। एक सोलापूर शहर नव्हे, संपूर्ण भारतामध्ये अभिनव शहर उभं करण्याकरता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांनी मनापासून सहकार्य दिल्याबद्दल, अधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे। शहरात 7 दिवसाला 5 दिवसाला येतं, पण आज आम्ही रेनगर तयार केलं। तिथं रोज पाणी येणार म्हणजे गरिबांना किती खुशी मिळणार। कुणाजवळ भांडी असतात नसतात, नळ चालू केले की पाणी चालू होणार आहे। ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आडम मास्तर साहेबांनी आणि सरकारने आमच्यासाठी दिल्याबद्दल सिंचन भवनचे आणि आडम मास्तर साहेबांचे आणि सरकारचे आम्ही आभार मानतो। 12 जानेवारीला 15,000 घराचं वाटप होणार आहे। सर्वांनी या अशी सर्वांना विनंती करते। 2 जानेवारी 2024 रोजी रेनगर फेडरेशनसाठी उजनी जलाशयातून NTPCच्या पाईपलाईनमधून 24 MLD पाणी देण्यासंदर्भात जी शासनाने मंजुरी दिली होती त्याचा अधिकृत करार आज रोजी रेनगर फेडरेशनकडून डिपॉझिट स्वीकारून रेनगर फेडरेशन आणि कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्यात हा करारनामा 6 वर्ष कालावधीसाठी साक्षांकित करण्यात आलेला आहे। यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी कराराच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केले। कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुंभारी येथे 30,000 असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याचे पहिल्या टप्प्यातील 15,000 घरे नियोजित 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे। याआधी रेनगर येथे मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने रेनगरच्या लाभार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व स्वस्त दरात पाणी तसेच दैनंदिन गरजेच्या वापरासाठी पाणी मिळवून देण्याकरिता बिगर सिंचन पाणी वापर कराराचा प्रस्तावास 29 एप्रिल 2022 रोजी शासनाने मंजुरी दिली। या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनीताई आडम, शाखा अभियंता योगेश मोरे, वसंत विहार प्रायव्हेट लिमिटेडचे मेहुल मुळे, संदीप झाकणे, कुर्मया म्हेत्रे, गजेंद्र दंडी, ॲडव्होकेट अनिल वासम, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, वीरेंद्र पद्मा, नरेश दुगाणे, बाळकृष्ण मल्ल्याळ, श्याम आडम आदींची उपस्थिती होती।